दुरुस्त करण्यासाठी हा अधिक महिना धरणं गरजेचं आहे. आता इंग्रजी कॅलेंडरमध्ये 31 तारीख असल्यामुळे तिथे ते भरून निघतं 3 वर्षात, पण आपल्याकडं 30 दिवसाचाच महिना असल्यामुळे आपल्याकडे ते 33 दिवस भरून निघू शकत नाही. म्हणून भगवंताने एक मलमास तयार केला. तर सर्व महिन्यांचं एक मल जे आहे, पाप ताप दैन्य, याच्यापासून एक मलमास तयार केला. त्याला निषिद्ध म्हणजे त्याच्यामध्ये आपण लग्न कार्य करू नये, शुभ कार्य करू नये, ग्रह प्रवेश करू नये, कोणतेही होम हवन करू शकत नाही. फक्त विष्णुयाग यज्ञ होऊ शकतो. आणि तो मलमास आहे तो दुःखी झाला, खिन्न झाला का माझ्यामध्ये एकही पवित्र कार्य होत नाही. मग आता मला हे कशासाठी बनवलं मला? तर त्या महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये सूर्याचं संक्रमण होत नाही. प्रत्येक महिन्यामध्ये संक्रांत असते, अमावस्येच्या आदल्या दिवशी संक्रांत असते, आणि त्या संक्रांतीला संक्रमण असतं राशी, 12 राशी, मेष राशीपासून मीन राशीपर्यंत संक्रमण असते 12 राशी. पण ह्या महिन्यामध्ये कोणत्याही राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होत नाही, कारण की संक्रमण नाही. आणि संक्रमण नसल्यामुळे काय, त्या आपल्या ज्या शुभ कार्य घडू शकत नाही. मग आता या मलमासाला अधिष्ठान देवता नसल्यामुळे शुभ कार्य नाही. मग विष्णू भगवंतांनी सांगितलं का या महिन्याचं अधिष्ठान हे महाविष्णूला. मग विष्णू भगवंताचं अधिष्ठान ठेवून आपण जर याचं जप तप कर्म केलं तर केलेल्या जप तपापासून आपल्याला सहस्रपटीने पुण्यदान मिळणार आहे, प्राप्त होणार. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, याचा महिमा आपण श्रवण केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. मग आता किती लोकांनी ते अधिक मास धरलेला आहे माहित नाही ना, त्याचं ज्ञान नाही आपल्याला. पण पुढच्या वेळेस धरण्याचा प्रयत्न करा. तर निदान असा नियम आहे तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये गंगा स्नान करणं महत्वाचं आहे. तर देवपितू नावाचा एक ब्राह्मण होता, तो नित्य नेमाने व्रत वैकल्प करायचा, पण त्याचा पुत्र जो आहे त्याला प्राप्त झाला भगवंताच्या कृपेने, पण तो मृत झाल्यानंतर त्याला काय झालं, तो विरह झाला. विरहामध्ये तो पावसामध्ये तो भिजला. भिजत असताना तो भानावर नसलेला असताना त्यावेळेस त्याच्याकडून त्या पावसाच्या पाण्यामुळे स्नान घडत केलं 1 महिनाभर. आणि त्या महिनाभराच्या स्नानाने काय झालं, तो महिना कोणता होता, अधिक मास होता. अधिक मास असल्यामुळे त्याला पुण्य मिळालं आणि त्याचा उद्धार झालेला आहे. अशा अनेक कथा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये दीपदानाला महत्व आहे. अधिक मासामध्ये आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये स्नान केलं पाहिजे. नंतर एक भुक्त राहिलं पाहिजे, म्हणजे एक वेळेस अन्न खा किंवा फराळ, दिवसा फराळ करा, रात्री एक भुक्त राहायचं. नाही राहिलं फराळ, पूर्ण जरी फराळ केला तरी चालेल, व्रतस्थ राहिलं तरी चालेल, पण खाताना द्विदल धान्य खाऊ नये. अशी काही नियम आहेत त्याच्यात ग्रंथामध्ये दिलेले. त्याचं आपण जेवढं जास्त पालन करतात तेवढं करायचं. आपलं आरोग्य म्हणजे एखादा वृद्ध असेल तर ते करू शकत नाही, मग त्यांनी नामस्मरण करा. आणि ज्यांना जे जमतं त्यांनी व्रत करा. त्यांची आता त्याच्यामध्ये शिव, आपल्या गावाची शिव ओलांडू नये, हे पण विशेष आहे. मग आपण ते व्रत केल्यानंतर ह्या गावाला त्या गावाला जाऊ शकत नाही. मग 1 महिना आपण जर त्या ठिकाणी राहू शकत असाल, बघा नामस्मरण करताना आपण जर घरात केलं तर पुण्य कमी मिळतं, पण गंगेवर केलं तर जास्त मिळतं, आणि गोशाळेत केलं तर सहस्रपटीत मिळतं, आणि भगवंताच्या अनुष्ठानाच्या सानिध्यामध्ये केलं तर अनंत पटीने आपल्याला पुण्य मिळत असतं. तर असा हा अधिक मासाचा महिमा. त्याच्यामध्ये दीपदानाची कथा आहे. एकदा एक ब्राह्मण होते, सुशांत नावाचे ब्राह्मण होते. त्यांनी व्रत केलं. व्रत केल्यानंतर तिथे त्या दिव्याची ज्योत त्यांनी अखंड तेवत ठेवली. रात्री जे व्रतस्थ त्याचा नियम होता, त्या कपालात बसलेले असताना जप करत असताना दिवा मंद झाला. मंद झाल्यानंतर आता दिवा विझणार, तेवढ्यात तिथे उंदीर आला त्या दिव्याजवळ वाद घेण्यासाठी. मांजरीने झडप मारली. कोणावर? उंदरावर. तो दिवा थरथरला आणि त्याची काजळी खाली पडली आणि त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित झाला. तर तिथे प्रज्वलित झाल्यानंतर महाविष्णूंनी त्यांना पुष्पक विमान पाठवलं. कोणाला? त्या मांजरीसाठी. मांजरीने झडप मारली. बघा, अनपेक्षितरित्या तिच्याकडून ते पुण्यकर्म घडलं. दीपदानाचं म्हणून महत्व आहे. मग त्याने पुष्पक विमानाने ते मांजरीला कुठे घेऊन गेले, तिचा आत्मा वैकुंठाला. मग आता जे ब्राह्मण होते त्यांनी ऐश्वर्य, आनंद आणि परमार्थाचा
जी साधना आहे याच्यामध्ये आनंद भोगूनंतर ते सुद्धा मोक्षाला गेले. अशा प्रकारे आपण अवश्य तांब्याचा दीपदान केला पाहिजे, दिवादान केला पाहिजे. छोटा जरी असला तरी चालेल, पण तांब्याचा एक दिवा तरी दान केला पाहिजे. आणि 33च्या संख्येने काही लोक अनारसे बनवून दान करतात, ब्राह्मणाला देतात, साधूंना देतात, नाही तर मग आपल्या जावयाला देतात. तर अशा प्रकारे धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाचा सुद्धा मानपान केला जातो. तर त्याच्याने हे पुण्य प्राप्त होत असतं. अजून एक कथा अशी आहे तर एकदा एक हय नावाच्या राज्यामध्ये चित्रधर्म नावाचा एक राजा राज्य करत होता. त्यांना दृढधन्य नावाचा एक पुत्र होता. तो दृढधन्य नावाचा पुत्र होता, त्याला 4 मुलं होते. 4 मुलं असताना तो एक दिवशी वनामध्ये हाया हरणीच्या मागं धावत गेला. गेल्यानंतर ती त्याला थोडा विश्रांतीसाठी तो एका वडाखाली विश्रांती घेत असताना एक शुभ पोपट त्या वृक्षावर येऊन बसला आणि त्याने सांगितलं, तू निवांत काय राजभोग भोगतोस? आपल्या जीवनाचा तत्व विचार कर आणि संतांना शरणगा, स्वतःचा उद्धार करून घे. त्याला प्रश्न पडला, मला उपदेश करणारे मी राजा, हा काक म्हणजे शुक जो आहे म्हणजे पोपट मला उपदेश करतो. मग त्याला वैराग्य प्राप्त झालं, त्यांनी साधना केली आणि वाल्मिक ऋषींची त्यांची भेट झाली. वाल्मिक ऋषींना त्यांनी विचारलं, तर त्या पोपटाने मला उपदेश केला, तो आणि मी याचा आमचा संबंध काय? त्यांनी सांगितलं का मागच्या जन्मी तुम्ही ब्राह्मण होता, तुम्ही तपश्चर्या केली, तपश्चर्या करून महाविष्णूंना प्रसन्न केलं. तेव्हा महाविष्णूंनी सांगितलं, संततीसाठी तपश्चर्या होती, तर तुम्हाला 7 जन्म संतती होऊ शकत नाही. पण गरुडाला दया आली. कोणाला? गरुडाला दया आली. दया आल्यानंतर गरुडाने त्यांना काय केलं सांगितलं, महाविष्णूने, तर तुमच्या अधिकारावर तुम्ही याला वरदान द्या. मग गरुडाने वरदान दिल्यानंतर त्यांना पुत्र संतप्त मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यानंतर त्या मुलगा 12 वर्षांनी मृत झाला. मृत झाल्यानंतर यांना शोक झाला. अधिक महिन्याचं त्यांनी व्रत केलं, शोक झालेला आहे आणि ते राजा झाले बघा. आणि तो मेलेला मुलगा कोण झाला? शुक झाला. आणि हे राजा झाले, यांनी अधिक मासाचं व्रत केलेलं होतं, हे राजा झाले. मग राजा झाल्यानंतर त्या शुकाने उपदेश केला काय, का तुम्ही तत्व चिंतन करा. इथे जनकाला सुद्धा अष्टावक्रांनी काय सांगितलंय? तत्वचिंतन सांगितलेलं आहे. मग जोपर्यंत आपण तत्वमसी बघा, जनकाने काय प्रश्न विचारला होता, का स्वप्न सत्य आहे का जगत सत्य आहे? अमृतानुभव ग्रंथामध्ये सुंदर सांगितलेलं आहे याचं विवेचन. तर स्वप्न जे आहे, आपल्याला स्वप्न पडतं कुठं? स्वप्न पडतं कुठे हा प्रश्न पडतो. स्वप्न कुठं पडतं? आपल्याला 3 अवस्था, कोणती? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तर जागृती कुठे? नेत्रामध्ये. आपण डोळे उघडून जग पाहतो का डोळे बंद करून पाहतो? म्हणजे जागृती कुठे? आपले नेत्रामध्ये. हा ग्रंथ तसा आहे म्हणून मला प्रवचन तसं करणं भाग पडतं, कारण की हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे, याला तत्वच सांगावे लागतील, अवांतर गोष्टी सांगून चालणार नाही. आणि चांगले हे चिंतन तुम्हाला आवडतो का हा ग्रंथ? तो सांगतो कोण इथे? कोणते महाराज? त्यांचं चिंतन आहे. म्हणजे वक्ता सुद्धा तसा पाहिजे, वक्ता आणि श्रोता. बघा, जर मूल नसेल तर तिला आई म्हणता येईल का? नाही. मग श्रोता नसेल तर वक्ता सिद्ध होत नाही. वक्ता तसा जिज्ञासू पाहिजे. तर जागृती ही आपली नेत्रामध्ये आहे आणि स्वप्न कुठे? आपल्या कंठामध्ये पडतो. कुठं? कंठामध्ये हिता नावाची एक नाडी आहे. आपल्या केसाचे 100 भाग केले आणि त्या 100 भागाचे 100वा भाग जो आहे म्हणजे 1000वा भाग, त्याच्यामध्ये आपल्याला स्वप्न पडतं. कुठे? या केसाचे 100 भाग केले उभे आणि त्या 100चा एक भाग घेऊन त्याचे परत 100 भाग केले म्हणजे 1000वा भाग. इतकी सूक्ष्म नाडी, तिच्यामध्ये आपल्याला जन्म जन्मांतराच्या संस्काराचे स्वप्न पडत असतात. म्हणजे आपण मेमरी कार्ड पेक्षा छोटे, मेमरी कार्ड तरी मोठे आहे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म मेमरी कार्ड आपल्याला भगवंतांनी दिले. कुठं? त्याच्यामध्ये कोणाद्वारे स्वप्न पडतं? मनाद्वारे. आता मन जेव्हा असतं तेव्हा इंद्रिय बंद असतात, तर आतमध्ये कोण असतो? मन.
तर मन आपल्याला त्या आत्मप्रकाशामध्ये स्वप्न दाखवत असतं. कुठे? आपल्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये. तुम्हाला स्पष्ट करून सांगू का अजून? आपलं तुम्ही चित्रपटगृहामध्ये गेले का? चित्रपटगृह, त्याच्यामध्ये बल्ब असतो प्रोजेक्टरचा. तर बल्ब पुढे काय असते? भिंग आहे ना. भिंगच्या मध्ये काय असते? फिल्म असते का नाही? मग या बल्ब त्याच्यामध्ये काय असते? ते चित्र असते. ते चित्र कुठे पडतं? पडद्यावर पडतं आहे ना. मग पडद्यावर जे चित्र आहे ते पडद्यावर ते कोणामुळे पडलं? ते फिल्ममुळे, म्हणजे मनामुळे ते जगावर पडतं आहे ना. तर प्रत्येकाचं जग कसं वेगवेगळं आहे. बघा, कोणाला दूध आवडतं तर कोणाला तूप आवडत नाही, तूप आवडतं तर आंबट आवडत नाही, आंबट आवडतं तर गोड आवडत नाही. म्हणजे प्रत्येकाची आवडी निवडी कशा आहेत. मग प्रत्येकाचं जग वेगळं आहे का नाही. प्रत्येकाचा आहार वेगळा आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचं वागणं वेगळं आहे. मग प्रत्येकाचं वेगळं कशामुळे? त्या मनामुळे. तर हे जे चित्र आहे हे कशामुळे पडलं पडद्यावर? त्या फिल्ममुळे आहे ना. ते चित्रामुळे पडद्यावर पडलं. बरं, पडद्यावर चित्र ते सत्य आहे का फिल्म सत्य आहे? जर इथे जर तुमचं चित्र नसलं बल्बच्या पुढे तर तिथे पण उमटेल का? नाही. मग हे सत्य आहे का ते सत्य आहे? कोणतं? हे. मग पडद्यावरचं पूर्ण मिथ्या आहे आणि हे ते भिंग काचेच्या जवळचं आहे चित्र फिल्म मधलं ते आंशिक रूपाने सत्य आहे ना. काही अंशाने ते सत्य. म्हणून शास्त्राने काय सांगितलंय? स्वप्नाला थोडी आंशिक सत्यता दिली आणि जगत पूर्ण मिथ्या आहे. पण आपल्याला जगत सत्य वाटतं का स्वप्न सत्य वाटतं? आपल्याला काय सत्य वाटतं? स्वप्न सत्य वाटतं का? नाही. स्वप्न अंशाने, एक अंशाने त्याला स्थळ आहे, त्याला काय देश आहे. कोणता? कंठ हा देश आहे आणि हिता ही नाडी आहे आणि त्याला काळ आहे. स्वप्नाला काळ पण सुद्धा आहे. पण या जगताला देश पण नाही, काळ पण नाही आणि काहीच नाही. देश काळ या या जागृतीला देश काळ स्थान काही नाही. पण त्या स्वप्नाला स्थान कोणतं आहे? हिता नाडी आणि कंठ हे स्थान आहे. आणि स्वप्न ही अवस्था आहे. कशातली? निद्रेतली अवस्था आहे. पण या जागृतीला अवस्था पण नाही. मग ही आपल्याला पूर्ण कशी वाटते? शरीर आपल्याला सत्य वाटतं का जग सत्य वाटतं? शरीर आणि जग दोन्ही सत्य वाटतात जागृतीतले. मग आपल्याला काय वाटलं पाहिजे? धनदारा पुत्र जन संगी सोयरे विसून सर्व मिथ्या हे जाणून. मग सत्य हे जाणून आहे का? संतांनी काय सांगितलंय? मिथ्या हे जाणून. पण आपण सत्य म्हणून धरले का मिथ्या म्हणून धरले? मग सत्य काय आहे? भगवंत राम नाम सत्य. मग नाम सत्य का जग सत्य? नाम सत्य. मग नामावर प्रेम आहे आपलं का जगावर प्रेम आहे? देहावर प्रेम आहे, जगावर प्रेम आहे ना. मग आपण या मी आणि माझे कशामध्ये अटकलो आपण? हा मी देह आहे आणि माझे घर आहे ना. हे मी आहे आणि माझं घर आहे. आता फसलो कुठं आपण? मी माझे हरपले दयाचे है ना. मी आणि माझं हे दोन्ही घालवायचं आपल्याला. झोपेमध्ये मी आणि माझं राहतं का आपल्याला? नाही. पण त्यावेळेस आपले मन बुद्धी झोपलेले, मन बुद्धी निद्रेमध्ये असतात आणि स्वप्नामध्ये इंद्रिय नसतात. मग आपल्याला मनामध्ये ते स्वप्न दिसत असते आणि जागृतीमध्ये काय असते? मन बुद्धी इंद्रिय सगळे कार्यान्वित असतात. तर आपली फसगत कुठे झाली? आपल्याला फसवलं कोणी है ना. आपल्याला आपण जेव्हा तन मन धन कोणाला अर्पण केलं? सद्गुरु त्यांनी अर्पण. मग हे तन आणि चंचल मन आणि आयुष्यरूपी धन म्हणजे त्या सद्गुरूंच्या विचारात वेचलेलं आयुष्यरूपी धन आहे ना. त्याच्यासाठी आपण ते अर्पण केलं. मग आपण ते अर्पण केलं. हे तन म्हणजे काय? पंचतत्वाचं तन. आणि संकल्प विकल्प करत ते मन. अवघड आहे का? डोक्यावरून जाते वाटतं. आईविषयी कितकं तो त्याला वारंवार श्रवण करायला लागेल. तर तन मन आणि धन. मग आपण हे तन कोणामुळे चालतं?
चाले हे शरीर कुणाचे सत्य? कोणाच्या सत्तेने चालते? भगवंताच्या. मग राम नाम सत्य केव्हा म्हणतो आपण? प्राण गेल्यावर का प्राण असताना नसताना? प्राण असताना म्हणतो का? मग सत्य काय आहे? राम नाम सत्य. पण मन आपलं काय करतं? ऐकणं बाहेरचं, पाहणं बाहेरचं, खाणं बाहेरचं, गंध बाहेरचा, स्पर्श बाहेरचा. मग कुठं बाहेरच्या प्रवृत्त आहोत का आपण निवृत्त आहोत? बाहेर काय प्रवृत्त आहे, आपण काय झालं पाहिजे? निवृत्त झालं पाहिजे. म्हणजे सगळ्या या ग्रंथाचं एकच सार सांगतो तुम्हाला, का आपण निवृत्त आहोत का प्रवृत्त आहोत? आता प्रवृत्त आहे. बरं, मिथ्याच्या मागे प्रवृत्त आहोत. मग मिथ्याच्या मागे प्रवृत्त आहे, मग आपण मिथ्याच्या मागे न लागता आपण सत्याच्या मागे लागलो पाहिजे. मग आपण तन मन धन सद्गुरु चरणी अर्पण. त्यावेळेस आपल्याला सद्गुरूंनी काय दिलं? आपल्याला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचे, है ना. मग ते जो मंत्र दिला त्याच्यामध्ये आपण सकारात्मक भाव आतमध्ये घ्यायचा आणि अहंकार बाहेर सोडायचा, है ना. काय करायचं आहे? सकारात्मक भाव जो आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे. सकारात्मक भाव आतमध्ये घ्यायचा आहे आणि अहंकार सोडायचा आहे. तर सकारात्मक भाव आपण आतमध्ये घेतो. आता मन आपलं कुठं धावतं? बाहेर धावतं. आपल्या प्राणात धावतं का? आपल्याला कुलपाची, आपल्याला आता हे जन्ममरण चक्र चालू आहे का बंद आहे? आपण आता जन्माला आलो म्हणजे मृत्यू होणार आहे. मग हे सोडून जायचंय, शरीर सोडून जायचंय का आत्मा सोडून जायचं आहे? शरीर सोडून जायचं. कोणासोबत जायचंय? त्या प्राणासोबत जायचं. मग आपलं प्राणाचं ऐकतो आपण का मनाचं ऐकतो? कोणाचं ऐकतो? मनाचं ऐकतो का प्राणाचं ऐकतो? मग आपण कोणाचं ऐकलं पाहिजे? मग गुरुजींनी आपल्या प्राणाचं ऐकायला सांगितलं का मनाचं ऐकायला सांगितलं? मन घेऊन आपल्याला काय दाखवलं? प्राण दाखवला, आहे ना. मग तो प्राण आतमध्ये घ्यायचा आहे. मग कुलूप आपल्याला बंद करायचं, चावी आतमध्ये फिरवतो का बाहेर फिरवतो? आपण आतमध्ये फिरवतो. मग आपण आतला मंत्र जपला पाहिजे का बाहेरचा जपला पाहिजे? मग आपण आता बाहेरच्या वस्तू जपतो का आतला मंत्र जपतो? 21,600 वेळेस आपला मंत्र आहे. आपण किती जपतो? 10,000 जपतो का रोज? 5,000 जपतो का? 1,000 जपतो का? मग का होत नाही आपल्याकडून? है ना. आपली आपण करा सोडवणं संसार बंधन वेगळं. मग हेच या ग्रंथाचं सार आहे. आपण मिथ्याच्या मागे लागलो त्याचे जाऊ नये. काही गोष्टी या मर्यादित असतात. आपण जो देतो त्याच्यात गुह्य आहे ना, प्रगत गुह्य बोले, कारण की सगळे लोक त्याचा अधिकार नाही. म्हणून आपण जो ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या होण्यात पाहिजे. तर अशा प्रकारे आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? ध्यान केलं पाहिजे. तर बघा, दिंडीमध्ये आपण जाताना काय असतं? नाम, आणि सुंदर ते ध्यान, आणि प्रवचन कीर्तनामध्ये ज्ञान. आता हे काय? ज्ञान आहे. आणि दुसरं काय? ध्यान आहे आणि नाम आहे. आपण नाम घेतो पण ध्यान करतो का? आतलं ध्यान करतो का आपण? नाही. मग मंत्र कशासाठी घेतला? एक वाणी होता, तो असा कथा ऐकण्यासाठी जायचा पुराण. मग एक दिवस गेला तो मुलगा आला. मुलगा बोलतो, पप्पा बोलतो चला दुकानात गिराईक आलाय. तो बोलतो दुकानात 5 मिनिटांनी येतो. परत आला तो बोलतो दुकान घाई करतो, गिराईक घाई करतोय. परत त्यांनी सांगितलं 2 मिनिटांनी येतो. शेवटी जो मुलगा तिसऱ्यांदा आला तर त्या पुराणिकाने एक गोष्ट सांगितलं का सर्वांमध्ये परमात्मा आहे. मग तो दुकानात आल्यावर बघितलं तर ते गाढव तिथे ते धान्य खात होता. तो वाणी आल्यानंतर तो पिसाळला आणि त्यांनी 2 उपटी घातल्या त्या गाढवाच्या आणि सांगितलं काय रे हे खातं तू इथं, तुला इथं कशाला बसवलं? बोले तुम्ही जे ऐकत होते ते ऐकून आलो म्हणून ते केलं. बोले काय सर्वांमध्ये परमात्मा आहे त्याच्यावर दया करा. मी त्याच्यावर दया केली. तो काय बोलला, जे ऐकलं ते करायचं नसतं. आता तुम्ही गुरुजीने ऐकलं ते केलं का? म्हणजे तुम्ही कोण झाले? आपण कोण झालो? मग मुलांनी एकदाच ऐकलं पण केलं का नाही? मग आता आपलं सार्थक करायचंय का नाही? मग आपल्याला काय काय व्हायचं? ते वाण्यासारखं व्हायचं का त्या मुलासारखं व्हायचंय? मुलासारखं. म्हणजे ते आपण कृतीच केलं पाहिजे.
बोले तैसा काले त्याची वर्गावी पाहू. म्हणजे बोललो तसं आपण सद्गुणा तन मन धन आपण जर केलं तर आपल्या जीवनामध्ये नाथ संप्रदायाची माणसं भक्त आहेत, निष्ठावान भक्त आहेत, आपोआप आपल्याला ज्ञान होणार आहे. साधी सोपी आणि प्रभावी. घरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया चोर हृदय बंदी काना केला आत कुंडीला कसला मारा केला. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आराम. ही भ्रांतासी कामू विषयावर या मनाने आपल्याला ही विषय जे शब्द स्पर्श रूप गंध याच्यामध्ये भरकटत ठेवलेला आहे. आपण अंतर्मुख झालो पाहिजे. आजच्या सत्संगाचं एकच प्रयोजन आहे, आपल्याला ध्यान धारणा हा विषय समजला पाहिजे, आपल्या आचरणामध्ये तो जीवनामध्ये उतरवता आला पाहिजे, आपल्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण हा सत्संगामध्ये ध्यान धारणा हा विषय अवश्य घ्यावा. 10-15 मिनिटं तरी 5-10 मिनिटं अवश्य सत्संगामध्ये राबवण्यात यावा असा बाबांचा आग्रह आहे. तर आपण असं बसताना असं ज्ञान मुद्रित बसत आहे. कसं आता रोज बसायचं सकाळ संध्याकाळ वेळ करायची. घरामध्ये कामधाम असेल तर ते आवरून नंतर निवांत बसा, म्हणजे मन स्थिर होईल. मग बसताना आपण काय करायचं, ज्ञान मुद्रेमध्ये बसायचं. असं ज्ञान मुद्रेमध्ये बसल्यामुळे आपली ऊर्जा आपल्याला पुन्हा प्राप्त होत असते. बसताना आपण आसन घ्यायचे. आसन घेऊन पूर्वेला तोंड करून बसायचं किंवा उत्तरेला तोंड करून बसायचं, दक्षिणेला तोंड करायचं नाही. आणि आपण देवघरात एकांत ठिकाणी आपलं आसन आणि नियम आणि वेळ ही ठरलेली असावी. वेळेमध्ये बदल करायचा नाही, त्याच वेळेत बसायचं. आपण सकाळी बसा, संध्याकाळी बसा, काहीची बैसोनी करा. एक चित्त एकाग्र करण्यासाठी मनाला स्थिर केलं करावं लागेल. सकारात्मक भाव आतमध्ये आपण घ्यायचा. पहिला अक्षर आणि अहंकार सोडायचा आहे. आपण बोलत आलो अहंकाराचा वारा न लागवायचा माझ्या विष्णूला असा भाविक अशी अहम आपण धरून ठेवला आणि सकारात्मक भाव आपण सोडून दिला. तसा भुसा भरून ठेवला आणि तांदूळ कांद्यातनं बाहेर टाकून दिले आणि आतमध्ये कांद्यामध्ये काय भरला, भुसा. हा भुसाच भरून ठेवला आपण आतापर्यंत. त्याच्याकरता आपण काय करायचंय, ध्यान करायचंय. आणि ते ध्यान हे सर्वात श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये मन लवकर एकाग्र होतं. सगुणामध्ये पण होतंय, निर्गुणामध्ये पण होतंय. आपल्याला दोन्ही पद्धतीने आपल्याला शिकवण्यात येईल. त्याच्याकरता आता आपण बसा. ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपाद मंत्र मूलम गुरुवाक्यम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सावकाश थट्टा असाने आपण श्वास घ्यायचा नाही, सोडायचा नाही. जसं चाललाय तसा त्याच्यावर आपण अनुसंधान ठेवायचं. आतमध्ये घेताना सकारात्मक भाव घ्यायचा आणि सोडताना सावकाश अहम सोडायचं. हळूहळू सवय झाल्यानंतर मन एकाग्र होईल, मन स्थिर होईल आणि जास्तीत जास्त वेळ तुम्ही बसू शकता. ज्यांना बसता येत नाही त्यांनी आपल्या आसनामध्ये जे सहज असेल, ज्याच्यामध्ये जास्त वेळ सहज बसू शकतील अशा आसनामध्ये बसावं. नामस्मरण करताना अनेक प्रकारचे विचार उद्भवतात, भूतकाळातले भविष्य काळातले. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या नामाकडे अनुसंधान ठेवायचं, नामावर लक्ष ठेवायचं. जसं देवळामध्ये दिवा हा पूजा करणाऱ्याला विरोध करत नाही आणि चोरी करणाऱ्यालाही विरोध करत नाही. त्याच्यामुळे सर्वांना साक्षी भावाने तो प्रकाश देत असतो. तसा आपण साक्षी भावाने या परमात्म्याला पाहायचं आहे. साक्षी भावाचा शोध करून घ्यायचा, बोध करून घ्यायचा, आपल्या बुद्धीला दान करून घ्यायचं. म्हणून आपण अखंड नामस्मरण केलं. सद्गुरु श्रीनाथ महाराज बाबा. बघा आपण जो मंत्र घेतला त्या मंत्राचा आपल्याला शेवटच्या क्षणी उपयोग होणार आहे. दातो जेव्हा आपण तळाला घेतो तर जात्याच्या तळाशी जे धान्य असतं त्याचं पीठ होतं का?
खुंट्याच्या तळाशी जे पीठ धान्य असतं त्याचं पीठ होत नाही. पण खुंटा जर सुटला तर त्याचं पीठ होणार. म्हणून आपला हा खुंटा जो आहे हा सुटता कामा नाही. मग शेवटचा दिवस गोड व्हावा, त्यावेळेस आपल्याला ऐकू येणार नाही, पाहता येणार नाही, बोलता येणार नाही, त्यावेळेस आपला हा प्राण चालू राहील. त्या प्राणाबरोबर आपल्या मनाला आपण सदैव जपामध्ये ठेवायचा. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथे मनाचा निर्धार असे माऊलींनी सांगितलं, मी नाही सांगितलं. आपण हा अजपा जप हा मनाचा निर्धार करण्यासाठी म्हणजे बुद्धीमध्ये आणण्यासाठी, कारण की आपल्या बुद्धीतनं आत्म्याने प्रवेश केला म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून या बुद्धीमध्ये आपल्याला निश्चयात्मक काय केलं पाहिजे. जशी एखादी बाई आपल्या डोक्यावर धाकट ठेवते आणि मैत्रिणीशी बोलत असते पण तिचं लक्ष कुठे असतं, भाकरीवर. तसं आपल्या बुद्धीचा हा विचार जो आहे तुम्हाला परमात्मा प्राप्तीसाठी हा नरदेह दिलेला आहे. आणि बघा पशु पक्षी जीव जंतू हे काय करतात, आपण मानवीला जर काय खायला दिलं तर ते काय करते, वाढते. गायीला दिला तर कुत्रा, म्हणजे आपल्या प्राणाला विचारल्याशिवाय ते खात नाही. पण आपण प्राणाला विचारतो का, आपल्याला बुद्धी दिली पण आपण प्राणाला विचारत नाही. त्यांना बुद्धी दिलेली नाही पण ते प्राणाला विचारतात. म्हणजे त्यांना जाण दिली तर बुद्धी दिली नाही, आपल्याला बुद्धी दिली तर जाण दिली नाही. म्हणून ही जाणते ना बुद्धी. हे जाणायचं आपल्याला, या संतांकडून या शास्त्राकडून हे जाणायचंय. आणि जाणल्यानंतर ते आचरणामध्ये आणायचंय. आपण आचरणामध्ये आणलं तरच आपलं हे होईल. आता आपण नुसता मोबाईल मध्ये बघितलं ही भाजी कशी करतात ती आपण रेसिपी पाहिली, वाचून ती पोट भरेल का नाही, ऐकून भरेल का नाही, मग ती कृती करावी लागेल. मग आता नित्य नेमाने आपण केलं पाहिजे. आपण बघा शाळेमध्ये गेल्यानंतर आपला मराठीचा तास असतो, इंग्रजीचा असतो, गणिताचा असतो, सायन्सचा असतो, भूगोलाचा असतो. प्रत्येक तास 45 मिनिटाला तास बदलतात. मग आपलं मन सदैव ध्यान करू शकत नाही, सदैव जप करू शकत नाही. जसं आपण नेहमी गोड खाऊ शकत नाही, नेहमी तिखट खाऊ शकत नाही. आपल्याला सगळं परिवर्तनशील लागतं, मनामध्ये चंचलता आहे. मग मनाला आपण जसं भाकरी बघा तांदळाची भाकरी करतो, त्याची खीर करतो, त्याचा भात करतो, त्याचा पुलावा करतो, त्याची इडली करतो. एकाच तांदळाचे अनेक पदार्थ करून आपण या भूक भागवत असतो. तसं मनाला आपण या नामाचे अनेक प्रकाराने कधी श्रवण करायचं, कधी सत्संग करायचं, कधी नामस्मरण करा, कधी हरिपाठ करा. अशा प्रकारे मनाला काय केलं पाहिजे, त्या नाम भगवंताच्या भोवती सतत फिरत ठेवायचं. जसं एखादं वासरू असतं ते आपण काय करतो, चाराला सोडतो, त्याला दोरी बांधतो, ते फिरून फिरून काय होतं, कुठं खुंट्याजवळ येतं. मग एक दिवशी आपला स्वतःचा तिथे काय होतो, त्या भगवंताचा आपल्याला अपरोक्ष अनुभव होतो. परोक्षाचा अपरोक्ष अनुभव होतो. अशा प्रकारे सांगायचं भरपूर काय होतं, पण वेळेचं बंधन असल्यामुळे आपण अल्पशा काळामध्ये या अधिक महिन्याचं महात्म. आता सगुण निर्गुण ऐकू गोविंदोदे. आता बघा समुद्राचं पाणी आहे ते आटवलं तर काय तयार होतं, मीठ तयार होतं. बरं मिठाची चव कशी, खारट, आणि समुद्राच्या पाण्याची खारट. मग दोघांमध्ये एकच आहे का नाही. मग तसं सगुण पाणी कसं निराकार आहे, मग निराकार पाण्यामध्ये पण तीच चव आहे आणि सगुण मध्ये पण तीच चव आहे. तसं आपल्या सगुणामध्ये पण तेच पुण्य आहे, निर्गुणामध्ये सुद्धा तेच पुण्य आहे. निर्गुणामध्ये म्हणजे काय, निर्गुणामध्ये ज्ञानाला महत्व आहे आणि सगुणामध्ये भक्तीला. सगुणामध्ये भक्तीला म्हणजे सर्व माझ्या भगवंताचा आहे, मी आणि माझा भगवंत असे दोन पाहिजे. भक्तीमध्ये द्वैत असतं आणि ज्ञानामध्ये अद्वैत असतं. ज्ञानामध्ये अद्वैत कसं, तर आपण आपल्याला पाहू शकतो का, नाही पाहू शकत. आपण स्वतःला पाहू शकतो का, स्वतःला जाणू शकतो का, नाही. कारण की आपण ज्ञान स्वरूप आहोत. ज्ञान स्वरूप म्हणजे कसं, आता बघा एक फूल म्हणजे काय, हे ज्ञेय, काय आहे ज्ञेय, आणि आतमध्ये कोण आहे, ज्ञाता. आणि ह्याच्यामध्ये काय झालं, ज्ञान. काय झालं, हे ज्ञेय, हे काय ज्ञेय आणि ज्ञाता आणि ज्ञान. किती झाले, 3 झाले का नाही. काय सांगितलं, ज्ञान ज्ञेय ज्ञाता आहे ना. त्रिपुटी वेगळा सहस्र दळी उगवला सूर्याचा. बघा ही युक्ती जर समजली तर अध्यात्म समजला पूर्ण. ही युक्ती अशी आहे का, आता आपण सूर्याच्या प्रकाशाने सूर्याला पाहतो का या वस्तू पाहतो, वस्तू पाहतो. सूर्याच्या प्रकाशाने सूर्याला पाहत नाही. मग आपण आत्मप्रकाशाने आत्म्याला पाहतो का या जगातल्या वस्तू पाहतो. मग आत्म्याच्या प्रकाशाने आत्म्यालाच पाहणे आहे ना.
म्हणून त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्यदेव. आता सूर्याच्या प्रकाशाने सूर्य कोणाला पाहतो? सूर्यालाच पाहतो. मग आपल्या आत्मप्रकाशाने आपण कोणाला पाहायचं? आत्म्यालाच पाहायचं. त्यालाच म्हणतात जय जय स्वसंवेद्या. खूप खोल ज्ञान आहे हे, खूप प्रिय ज्ञान आहे हे लक्षात येणं. त्याला माऊलीने सांगितलं जय जय स्वसंवेद्या. चांगदेवाला काय सांगितलं? स्वस्ती श्री वटेषु लकोनी जगदा भासू. म्हणून हा वटेषु काय? आपला जो भास निर्माण झाला जगताचा, हा लपला म्हणून हा भास निर्माण झाला. आपल्याला हा भास नष्ट करायचा म्हणजे काय करायचं? ह्याला पाहायचंय. म्हणून आपल्याला काय करायचं? उठा जागे वारे आता, स्मरण करा बंधनी नाथा. मग आता स्मरण करावं लागेल का नाही? मग आता आपण ध्यान करू शकतो, पण भाकरी करताना ध्यान करू शकतो का? शेतावर काम करताना नाही करू शकत. मग त्यावेळेस आपण मौखिक जप करायचा. आपल्याला आवडेल तो जप बाबांचा. ओम नमो चैतन्य रुद्रीनाथाय. 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 ओम जय जय रुद्रीनाथा गुरुदानेश्वर बाबा. भावे करितो वंदन यावे मजला दर्शन कृपा करा नाथा. ओम जय जय रुद्रीनाथा. हरी रामा जन्म पावन तुम्ही गेले. धन्य धन्य खंडित जरशीलनाथ. खंडित जरशीलनाथ पावन शीशाला. ओम जय जय रुद्रीनाथा. ओम जय जय रुद्रीनाथा. गुरुतातेश्वर बाबा. भावे करितो वंदन जावे मजला दर्शन कृपा करा नाथा. ओम जय जय रुद्रीनाथा. ताकी पठारी गोर कपारी जितेंद्रिय धारे. गुरु बल परोक्ष धारे. शरणासी आला. शरणासी आला तो जीव उधरला. ओम जय जय रुद्रीनाथा. ओम जय जय रुद्रीनाथा. गुरुतातेश्वर बाबा. भावे करितो वंदन जावे मजला दर्शन कृपा करा नाथा. ओम जय जय रुद्रीनाथा. भाव भक्ति आरती दाता दर्शन सुख लाभे. गुरु आशीर्वाद लाभे. अन्नदान सिद्धांत. अन्नदान सिद्धांत नाथादिनाथा. ओम जय जय रुद्रीनाथा. ओम जय जय रुद्रीनाथा. गुरुतातेश्वर बाबा. भावे करितो वंदन जावे मजला
ओम जय जय ऋषिनाथ ओम जय जय ऋषिनाथ ओम जय जय ऋषिनाथ घरी लतांगरवती निसर्गनंदयान पाहिन रूप तुझे आदित्यनानंदपुर सर्वाय नमः नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्यात्रयं त्वमेव सर्वं महादेव देव कायेन वाचा मनोन्तरा वा पिताकरा वा परमेश्वरा करोमि सकल परिश्रम नारायणेति समर्पया अच्युतं केशवं नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीराम माधव सीतावर जानकीनायक रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कुंडली चौधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु श्रीनाथ महाराज टाकेश्वर भगवान की जय अब अपने गुरु महाराज की जय वासुदेव हरि वासुदेव।